बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। अमरावती जिल्ह्यातील पापळ या ठिकाणावरून यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण यापर्यंत पदयात्रा काढली। आज त्याचा समारोप आहे आणि चिखलगव्हाण या ठिकाणी राज्यात जी पहिली शेतकरी आत्महत्या झाली त्या शेतकरी आत्महत्याच्या घरी बच्चू कडू पोहोचले, त्यांची भेट घेतली। आपल्यासोबत बच्चू कडू सुद्धा खूप कष्ट झाले, कारण तुम्हाला पायाला फोडे पडले, खूप संघर्ष करताय शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल। कसा झाला या पदयात्रेमध्ये? साहेबराव करपेंच्या 6 घरातले 6 लोक एकाच दिवशी गेले। वास्तव आहे की हा आत्महत्या होऊ नये, स्वतः मरणापेक्षा व्यवस्थेला लढण्यासाठी उरून पुरलं पाहिजे। आणि मग आमच्या पायाच्या वेदनेपेक्षा या परिवाराच्या वेदना अधिक जास्त आहे। शेतकऱ्याच्या रोज त्याला मरणापासून मरणासोबत संघर्ष करावं लागतं, मरता येत नाही म्हणून जगतं, अशी एकंदरीत अवस्था आहे। पायाला जरी फोडं आले असेल, पण आम्ही जेव्हा चालत निघालो सगळ्या पक्षीय सर्व जातीय लोक एकत्र होऊन या कार्यक्रमाचं नियोजन करत होते, त्याच्यानं पायातले दुःख वेदना नाहीशा होऊन मन प्रसन्न करणाऱ्या गोष्टी बऱ्याच घडल्या एकंदरीत या प्रवासामुळे। आणि त्याच्यानं एक मोठं आशेचं किरण आहे का इतिहासातून वाद निर्माण करणारे लोक आता वारंवार तुम्हाला पाहायला भेटणार भविष्याच्या काळात। धर्म आणि जातीमध्ये तेढी निर्माण करून मूळ मुद्द्यापासून शेतकऱ्याच्या हातात वेगवेगळे झेंडे देऊन शेतकऱ्याचा झेंडा जमिनीत गाळण्याची व्यवस्था काही राजकीय लोक करणार आहे। आणि त्याला खरं तर लात मारून आम्ही इतिहासाच्या त्रुट्या चुका पाहिल्यापेक्षा अर्थशास्त्राचा अभ्यासक आमचा शेतकरी झाला पाहिजे। अर्थाशिवाय अर्थ नाही आणि जीवन अर्थाशिवाय फुलूनही निघत नाही। आखरी लढाई ही पैशाची आहे आणि ही पैशाची लढाई सामान्य गरीब माणसाच्या घरापर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे। आता समारोप झालेला आहे या ठिकाणी, आता काय सभा आणि नंतर कुठं काय होणार आहे? नाही, आता आम्ही सभा आहे, सभेतलं पुढचं आंदोलन आम्ही जाहीर करू। एक शेवटचा प्रश्न, जिल्हा प्रशासनाकडून तुम्हाला काही त्रास दिला जातो असे कार्यकर्त्यांमध्ये चर्चा? नाही, तो कलेक्टर इथला आणि तो HDO आहे कोणतरी मुळे का कोणतरी, हे एवढे मा झालेलं आहे का 1000 आत्महत्या त्यांनी अपात्र केल्या। 2019चं कर्ज आहे आणि 23नं आत्महत्या केली, तर मग ते थकीत नाही। आता 19 झालं, 20 झालं, 21 झालं, 22 हे थकीत नाही तर काय? हे मस्ती आहे। मुख्यमंत्री विदर्भातले असताना कलेक्टर जर असा मस्तीनं वागत असेल तर आम्हाला कानपडीत घालावं लागेल आला टाईम तर। हे होते बच्चू कडू। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, ABP माझा, चिलगव्हाण, यवतमाळ। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।